तर नमस्कार. आज 1/1/2026 आणि आजचा गुरुवार आहे. छान असा दिवस आहे गजानन महाराजांचा. तर नवीन वर्ष चालू लागले आणि म्हटलं काहीतरी नवीन वर्षाची सुरुवात करायची. मला आता उद्यापासून जॉब सर्च करायला जायचं आहे. तर आजचा दिवस होता माझ्याकडे, तर मी थोडंफार घासून घेतले. आता हे एवढं पूर्ण घासून घेते. त्यानंतर पूर्ण भांडे वगैरे काढलेले आहेत धुवायला. बघा किती सारे काढले इथं. त्यानंतर इकडे सुद्धा काढून ठेवले. आता आज पूर्ण हे वरचे 2 कप्पे आहेत ते क्लीन करून घेतलेत. आता खालचं चालू आहे थोडंफार, आणि काय माहिती आता हे किती वेळ लागते करायला. तर पण आज पूर्ण फिनिश करायचं आहे, कारण की आज जर पूर्ण फिनिश करून घेतलं ना, मग मी पूर्ण उद्या म्हणजे निवांत राहणार. उद्या जास्त काम नाही राहणार मग, कारण की उद्या मला सकाळी 6 वाजताच घराच्या बाहेर पडायचं आहे जॉबसाठी. म्हणजे तसं आहे जॉब, पण माहीत नाही आता इंटरव्ह्यू वगैरे होणार आहे तिथं. तर लगेच जॉईनिंग करतात की काही वेळानंतर करतात किंवा काही दिवसानंतर करतात, हे काय मला आयडिया नाही आहे त्या गोष्टीची. म्हणून म्हटलं नवीन वर्षाची चांगली सुरुवात करायची. आणि मी जेवण वगैरे केलं आहे, कारण मी ते काही शूट वगैरे नाही केलं. आज सकाळी उठली तेव्हापासून काही ना काही थोडं थोडं काम चालूच आहे करणं. पण म्हटलं आज पूर्ण किचन क्लीन करून घ्यावं. किचन क्लीन केलं तर बाकी मग होत राहते थोडं थोडं करून, पण मेन म्हणजे किचनच जास्त वेळ लागते किचनचं क्लीन करायला. मी दिवाळीच्या वेळेस केलेलं होतं एक वेळा. मी रॅक तरी वरच्या वरच क्लीन करत असते. चला मी दाखवते. फायनली घर चकचक झालेलं आहे. बघू शकता किती छान असं लावून ठेवलंय मी. कारण की नंतर मग करायला वेळ नाही भेटत ना, त्या कारणानं. आणि आता स्वयंपाक करत होती तर गॅस गेला. आता सकाळी पहिले गॅस भरून आणावं लागेल. त्यांना गॅस बुकिंग करून घ्या, गॅस उद्या आणावं लागेल. कारण की तरी आम्हाला माहिती आहे की किती महिने गेले, 6 महिन्यापेक्षा जास्त गेलेला आहे. म्हणजे मी जुलै महिन्यामध्ये भरून आणला होता आणि आजची 2 तारीख आहे. मी 7 तारीखला आणला होता जुलैमध्ये. म्हणजे 6 महिने पूर्ण गेला आहे तो. आता गेला आहे थोडा आहे, पण चहा वगैरे काहीच नाही होणार त्याच्यामध्ये. दुगदुगी चालू आहे थोडीशी. बघू मग आता उद्या त्यांनी म्हणते बुक करून घेऊन या. आता मी स्वयंपाक वगैरे बनवला, जेवण केलं. आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत, 9-10. आणि बघू शकता किती छान क्लीन केलेलं आहे. माझे कामं थोडेफार राहिलेले आहेत, ते आता करावं लागेल.
चला तर सांगा मग सर्वांचा नवीन वर्ष कसं गेलं. माझं तर पूर्ण कामात गेलं आहे. कुठं ना फिरायला जायता आलं ना काही नाही. मला असं वाटलं होतं इथं आळंदीला गजानन महाराजांचं मंदिर आहे, तिथं जायची इच्छा होती, पण ते काही म्हणजे पूर्ण झाली नाही. बघू त्यांच्या सुट्टीच्या दिवशी जाऊ, कारण की तिकडे जायला लय वेळ लागतं आणि PMTनं गेलं ना तर जाण्या येण्यामध्येच अर्धा टाईम चालला जातो. असं होतं आहे, त्याच्यामुळे मग बघू आता सुट्टीच्या दिवशी जाऊ. चला तर परत तुम्हाला हॅपी न्यू इयर. पण तुम्ही हा ब्लॉग 2 जानेवारीला बघसाल. माझा दिवस तर छान गेला, पण पूर्ण कामातच गेला. आणि तुमचा कसा गेला हे मला कमेंट करून सांगा. आणि घेतला आहे ना प्रत्येकाने संकल्प नवीन वर्षामध्ये काहीतरी अचीव करायचा, किंवा मग 2026च्या डिसेंबरमध्ये काहीतरी जे तुम्ही ठरवलं होतं ते तुम्हाला मिळणार असं. चला तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आणि मला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला, काळजी घ्या तोपर्यंत स्वतःची.